सिंह राशीच्या लोकांनो, ही शक्ती तुमच्या पाठीशी आहे. माझे शब्द चेष्टेने घेऊ नका. जय बजरंगबली मित्रांनो, आमच्या सिंह राशीच्या चॅनलवरील तुम्हा सर्वांकडून ही भेट आहे. मित्रांनो, येत्या काही दिवसात तुमच्या कुंडलीतील ग्रह राशींमध्ये काही बदल होत आहेत. असे शुभ योग तयार होत आहेत. त्याचा प्रभाव पाहून जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल असा अंदाज आहे की तुमच्या आयुष्यात असे काही घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. याला विनोद म्हणून घेण्याची चूक करू नका, कारण ते 100% खरे असेल. येत्या 3 दिवसात तुम्ही अशा शक्तीच्या सावलीत असाल ज्याचा प्रभाव तुमच्या संपूर्ण आयुष्यावर पडणार आहे. ही एक सामान्य शक्ती नाही, ती एक अशी दैवी शक्ती आहे ज्याचा आनंद तुमचे भाग्य बदलणार आहे. अशी संधी प्रत्येकाला तुमच्या आयुष्यात मिळतेच असं नाही. ही संधी तुमच्या आयुष्यात एकदाच आली आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ अशा प्रकारे मिळत असते की तुमच्या घरी काही दैवी शक्ती आली आहे आणि राहणार आहे. सावलीसारखी तुमच्यासोबत तुमची प्रत्येक वेदना आणि दुःख ते दूर होणार आहे. या दैवी शक्तीच्या आशीर्वादाने आणि प्रभावाने येत्या 3 दिवसात तुमच्या जीवनात अनेक मोठे बदल होतील. तुमची सर्व वाईट कामे मार्गी लागतील. समाजात आणि कुटुंबात तुमचा मान अधिक वाढेल. पूर्वीपेक्षा ही शक्ती काय आहे आणि तिच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात आणखी कोणते चमत्कार घडणार आहेत याबद्दल संपूर्ण माहितीसाठी कृपया हा व्हिडिओ पहा. सिंह राशीच्या लोकांनो, परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की जेव्हाही तुम्ही कोणत्याही नवीन काम सुरू करता किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल, तसेच घरात उपस्थित असलेल्या देवी देवतांच्या पूजेबरोबरच तुमच्यासोबत असलेल्या त्या दैवी शक्तीचे स्मरण करा. सावलीप्रमाणे तिची पूजा करा आणि प्रार्थना करा, जेणेकरून तिच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल. आता तुम्हाला हे समजेल की दैवी शक्ती दुसरी कुणी नसून तुमची तुमचं कुलदैवत किंवा कुटुंब देवता आहे, जिची तुम्ही कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी किंवा कोणतेही शुभ आणि धार्मिक कार्य सुरू करण्यापूर्वी पूजा केली पाहिजे. दररोज त्यांच्या नावाने दिवा लावावा आणि त्यांच्या कृपेनेच तुम्हाला तुमच्या व्यवसायात, नोकरीत किंवा कोणत्याही लहान मोठ्या कामात यश मिळेल. येत्या 3 दिवसात तुमच्यातील या दैवी शक्तीच्या आशीर्वादाने तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. फक्त तुम्ही केलेली पूजा आणि सत्कर्म तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी बनवतील. कारण छोट्या छोट्या अडथळ्यांना घाबरणारा माणूस हा हरतो. पण ही वेळ तुमच्यासाठी अशी संधी घेऊन आली आहे की जर तुम्ही पैसे दिले तर या गोष्टींकडे लक्ष द्या. तुमच्या आर्थिक परिस्थितीत अचानक बदल होईल, ज्यामुळे तुमचे संपूर्ण जग बदलेल. एवढेच नाही तर या दैवी शक्तीच्या आशीर्वादाने इतर लोकांनाही तुमच्याकडून प्रेरणा मिळेल. तुमचे परदेशात जाऊन नोकरी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकेल. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांनी तुम्ही तुमचे भविष्य उज्ज्वल करू शकता. तुमची मेहनत आणि इच्छाशक्ती तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे आणि यशस्वी बनवेल. म्हणून यावेळी आपले लक्ष पूर्णतः अभ्यासावर आणि ध्येयावर केंद्रित ठेवा आणि देवाचा आशीर्वाद मिळवा यासाठी पूजा करत राहा. सिंह राशीच्या लोकांनो, येत्या 3 दिवसात तुम्ही तुमच्या वडिलांच्या आशीर्वादाने आणि योग्य मार्गदर्शनाने काही महत्त्वाचे काम करण्यात यशस्वी व्हाल. तुमचे कोणतेही काम जे दीर्घकाळ पूर्ण होत नव्हते आणि ज्यासाठी तुम्ही खूप धावपळ करावी लागली होती, आता तुम्ही त्यात यश मिळेल. पण यावेळी तुम्हाला काही गोष्टींबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जसे की तुम्ही विनाकारण कोणाच्याही कामात हस्तक्षेप करणे टाळावे, कारण यामुळे तुम्हाला काही फायदा होणार नाही, पण तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्ही रागावणे किंवा काळजी करणे थांबवा. तुमची शांत आणि साधी वागणूक पाहून तुमच्या कुटुंबातील सदस्यही तुमच्या समोर त्यांच्या भावना व्यक्त करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत आणि तुमचे त्यांच्याशी असलेले नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल. पती पत्नीच्या नात्यात खूप बदल होतील.
नातं अधिक घट्ट होईल. जर तुम्ही इतरांचे म्हणणे आरामात ऐकले आणि त्यांना समजून घेतले तर तुम्हाला दिसेल की तुमचे कुटुंब पूर्वीपेक्षा अधिक समृद्ध होईल. सर्व सदस्यांचे एकमेकांशी पूर्वीपेक्षा अधिक घट्ट नाते असेल. अस्वस्थ पण वेळीच तुमच्या वागण्यावर नियंत्रण ठेवल्यास त्याचा फायदा होईल. या काळात तुम्ही कोणतेही काम करत असाल तर विचारपूर्वक करा. तरुणांना या 3 दिवसात चांगल्या संधी मिळतील. हा काळ त्यांच्यासाठी खूप अनुकूल ठरणार आहे, परंतु त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. या काळात तुम्ही नियमितपणे ध्यान आणि योगासनं केल्यास तुमचे आरोग्य आणि मन दोन्ही निरोगी राहतील. सिंह राशीच्या लोकांनो, यावेळी तुम्ही काही सावधगिरी बाळगली तर तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. विशेषतः यावेळी तुम्हाला नकारात्मकतेपासून दूर राहावे लागेल. म्हणजेच कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका. तुम्ही सदैव सकारात्मक विचार कराल तर तुमच्या जीवनात सर्व काही सकारात्मक होईल. सकारात्मक असेल तर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला पूर्ण यश मिळेल. मग ते तुमचे काम असो किंवा नसो, व्यवसायाशी संबंधित असो, कुटुंबातही आपल्या वर्तनावर संयम ठेवा. विनाकारण राग, भांडण, शिवीगाळ करणे टाळा. तुम्हाला तुमच्या जीवनात यश मिळू लागेल. समाजात तुमचा मान वाढू लागेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यही तुमची प्रशंसा करतील आणि तुमच्यासोबत पाऊल टाकतील. सिंह राशीच्या लोकांनो, परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की जेव्हाही तुम्ही कोणत्याही नवीन काम सुरू करता किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल, तसेच घरात उपस्थित असलेल्या देवी देवतांच्या पूजेबरोबरच तुमच्यासोबत असलेल्या त्या दैवी शक्तीचे स्मरण करा. सावलीप्रमाणे तिची पूजा करा आणि प्रार्थना करा, जेणेकरून तिच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल. आता तुम्हाला हे समजेल की दैवी शक्ती दुसरी कुणी नसून तुमची कुलदैवी, तुमचं कुलदैवत किंवा कुटुंब देवता आहे, जिची तुम्ही कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी किंवा कोणतेही शुभ आणि धार्मिक कार्य सुरू करण्यापूर्वी पूजा केली पाहिजे. दररोज त्यांच्या नावाने दिवा लावावा आणि त्यांच्या कृपेनेच तुम्हाला तुमच्या व्यवसायात, नोकरीत किंवा कोणत्याही लहान मोठ्या कामात यश मिळेल. येत्या 3 दिवसात तुमच्यातील या दैवी शक्तीच्या आशीर्वादाने तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. फक्त तुम्ही केलेली पूजा आणि सत्कर्म तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी बनवतील. कारण छोट्या छोट्या अडथळ्यांना घाबरणारा माणूस हा हरतो. पण ही वेळ तुमच्यासाठी अशी संधी घेऊन आली आहे की जर तुम्ही पैसे दिले तर या गोष्टींकडे लक्ष द्या. तुमच्या आर्थिक परिस्थितीत अचानक बदल होईल, ज्यामुळे तुमचे संपूर्ण जग बदलेल. एवढेच नाही तर या दैवी शक्तीच्या आशीर्वादाने इतर लोकांनाही तुमच्याकडून प्रेरणा मिळेल. तुमचे परदेशात जाऊन नोकरी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकेल. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांनी तुम्ही तुमचे भविष्य उज्ज्वल करू शकता. तुमची मेहनत आणि इच्छाशक्ती तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे आणि यशस्वी बनवेल. म्हणून यावेळी आपले लक्ष पूर्णतः अभ्यासावर आणि ध्येयावर केंद्रित ठेवा आणि देवाचा आशीर्वाद मिळवा, यासाठी पूजा करत राहा. सिंह राशीच्या लोकांनो, येत्या 3 दिवसात तुम्ही तुमच्या वडिलांच्या आशीर्वादाने आणि योग्य मार्गदर्शनाने काही महत्त्वाचे काम करण्यात यशस्वी व्हाल. तुमचे कोणतेही काम जे दीर्घकाळ पूर्ण होत नव्हते आणि ज्यासाठी तुम्ही खूप धावपळ करावी लागली होती, आता तुम्ही त्यात यश मिळेल. पण यावेळी तुम्हाला काही गोष्टींबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जसे की तुम्ही विनाकारण कोणाच्याही कामात हस्तक्षेप करणे टाळावे, कारण यामुळे तुम्हाला काही फायदा होणार नाही, पण तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्ही रागावणे किंवा काळजी करणे थांबवा. तुमची शांत आणि साधी वागणूक पाहून तुमच्या कुटुंबातील सदस्यही तुमच्या समोर त्यांच्या भावना व्यक्त करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत आणि तुमचे त्यांच्याशी असलेले नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल. पती पत्नीच्या नात्यात खूप बदल होतील.
नातं अधिक घट्ट होईल. जर तुम्ही इतरांचे म्हणणे आरामात ऐकले आणि त्यांना समजून घेतले तर तुम्हाला दिसेल की तुमचे कुटुंब पूर्वीपेक्षा अधिक समृद्ध होईल. सर्व सदस्यांचे एकमेकांशी पूर्वीपेक्षा अधिक घट्ट नाते असेल. अस्वस्थ पण वेळीच तुमच्या वागण्यावर नियंत्रण ठेवल्यास त्याचा फायदा होईल. या काळात तुम्ही कोणतेही काम करत असाल तर विचारपूर्वक करा. तरुणांना या 3 दिवसात चांगल्या संधी मिळतील. हा काळ त्यांच्यासाठी खूप अनुकूल ठरणार आहे, परंतु त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. या काळात तुम्ही नियमितपणे ध्यान आणि योगासनं केल्यास तुमचे आरोग्य आणि मन दोन्ही निरोगी राहतील. सिंह राशीच्या लोकांनो, यावेळी तुम्ही काही सावधगिरी बाळगली तर तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. विशेषतः यावेळी तुम्हाला नकारात्मकतेपासून दूर राहावे लागेल. म्हणजेच कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका. तुम्ही सदैव सकारात्मक विचार कराल तर तुमच्या जीवनात सर्व काही सकारात्मक होईल. सकारात्मक असेल तर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला पूर्ण यश मिळेल. मग ते तुमचे काम असो किंवा नसो, व्यवसायाशी संबंधित असो, कुटुंबातही आपल्या वर्तनावर संयम ठेवा. विनाकारण राग, भांडण, शिवीगाळ करणे टाळा. तुम्हाला तुमच्या जीवनात यश मिळू लागेल. समाजात तुमचा मान वाढू लागेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यही तुमची प्रशंसा करतील आणि तुमच्यासोबत पाऊल टाकतील. सिंह राशीच्या लोकांना ही शक्ती तुमच्या पाठीशी आहे. माझे शब्द चेष्टेने घेऊ नका. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून भविष्यातही गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील. धन्यवाद.